हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. कॅबिनेट मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांना अद्याप अधिकाराचं वाटप नाही. 2 वेळा मुख्यमंत्र्यांकडे राज्यमंत्र्यांची लेखी तक्रार. सेनेच्या कोट्यातील मंत्र्यांकडे बोट. सूत्रांची माहिती. पक्ष फोडण्यासाठी नेमलेला दलाल म्हणजे गिरीश महाजन. संजय राऊतांची जळजळीत टीका. ठाकरेंच्या काळात चौकशी लागल्यावर महाजन पक्ष सोडणार होते, त्यामुळे सत्तांतर झाल्यावर पहिलं तेच भाजप सोडतील, राऊतांनी डिवचलं. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची आज पुण्यतिथी. गोपीनाथ गडावर धनंजय मुंडेही उपस्थित राहणार. अनेक दिवसांनंतर सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी. यवतमाळमध्ये आज काँग्रेसची आत्मसन्मान पदयात्रा आणि शेतकरी मेळावा. मोदींनी दिलेल्या आश्वासनांचं स्मरण करून देणार. हर्षवर्धन सपकाळ, धानोरकर, माणिकराव ठाकरे, मोघेंचा सहभाग. ठाकरे बंधू एकत्र यावेत ही आमच्यासह महाराष्ट्राची इच्छा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूंचं विधान. ही इच्छा भविष्यात पूर्ण होईल असाही विश्वास. जेसीबी विक्री व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात शशांक आणि लता हगवणेला आज खेड कोर्टात, तर निलेश चव्हाणसह राजेंद्र आणि सुशील हगवणेला शिवाजी कोर्टात हजर करणार. महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार. महिला आयोग अध्यक्षांना पायउतार करण्याची मागणी करणार. वर्षा गायकवाड, सुषमा अंधारे, रोहिणी खडसे उपस्थित राहणार. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेत महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत बैठक. गेल्या अनेक दिवसांपासून महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित. बैठका कसल्या घेता? चाकणकरांचा राजीनामा घ्या, रोहिणी खडसेंची मागणी. तर महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबतच्या बैठकीला जाणार नसल्याची स्पष्टोक्ती. पुण्यातील कृषी विभागाच्या कार्यक्रम पत्रिकेत माजी कृषी मंत्री शरद पवारांचं नाव वगळलं. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान उपस्थित राहणार. पवार पुण्यात नसल्याचं कार्यालयाचं स्पष्टीकरण. दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सुनावणी होणार. डिजिटल पुराव्यांची मागणी करण्याची शक्यता. वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अॅप्लिकेशनवरही म्हणणं मांडणार. पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळे ऑपरेशन सिंदूर नंतर जगात भारत एकटा पडला. खासदार राऊतांची टीका. शिष्टमंडळातील खासदारांनी परदेशात जाऊन गाणी गाऊन दाखवल्याचा टोला. इंडिया आघाडीची आज दुपारी बैठक. 12:30 वाजता पत्रकार परिषद. ऑपरेशन सिंदूर बाबत विशेष अधिवेशनाची मागणी. 200 खासदारांच्या सहीचं पत्र पंतप्रधानांकडे सादर. पाकिस्तानचा पर्दाफाश करणारं शिष्टमंडळ आज भारतात परतण्यास सुरुवात. बैजयंत पांडा आणि कनिमोळींच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ मोदी आणि जयशंकर यांना दौऱ्याची माहिती देणार. देशात कोरोनामुळे 4 दिवसात 31 मृत्यू. सक्रिय रुग्णांची संख्या 4,000च्या पार. 24 तासात 203 नव्या रुग्णांची नोंद. तर केरळ, महाराष्ट्रात 50% रुग्ण. आज आयपीएल 2025चा अंतिम सामना. विजेतेपदासाठी पंजाब आणि बंगळुरूमध्ये झुंज रंगणार. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा थरार. अयोध्येत राममंदिरात आजपासून राम दरबाराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा. भव्य राम दरबाराची उभारणी. पहाटेपासून मंदिर प्रांगणातील 8ही मंदिरात अनुष्ठान सुरू. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. आपण पाहताय एबीपी माझा.